नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी काय केलं आहे ते तुम्हाला जरा दाखवते, म्हणजे तुम्हालासुद्धा कळेल मी किती मूर्ख आहे ते. तर इथे माझ्याकडे एक ड्रेस शिवायला आला होता आणि त्याचा पायजामा कट करताना मी कुठल्या तंद्रीत होते काय माहीत, त्याचे 4 तुकडे करून ठेवले आहेत मी. आणि आता मला विचार पडला आहे की हे कसं जॉईंट करायचं आणि याच्यापासून कसा पायजामा तयार करायचा. सगळे तुकडे एकसाथ घेऊन बघितले, म्हणजे मी कटिंग करायलाच घेतलं होतं, पण काय माहीत काय केलं आहे ते, आणि त्याचे 4 भाग करून ठेवलेले आहेत. आता विचार करते, बघू कसं काय होतं आहे ते. पण मला हा आज काहीही करून शिवायचाच आहे पायजामा, त्याच्यामुळे काहीतरी विचार करावाच लागणार आहे बाबा, कसं शिवायचं आहे काय. पुढे बघालच तुम्ही, मी हा पायजामा शिवून दाखवला आहे तुम्हाला. तर तो ठेवला बाजूला, म्हटलं थोडा वेळ ते शांत होऊ दे डोकं, त्याच्यानंतर करते. त्याच्या अगोदर ह्या जो ड्रेसवरचा टॉप आहे तो म्हटलं पहिलं शिवून घेते. तो शिवेपर्यंत जरा काहीतरी सुचेल. शिवता शिवता विचार करेन की नेमकं त्या पायजाम्याचं काय करायचं. काहीतरी करावं लागणारच आहे, नाहीतर मग काय सांगायचं कस्टमरला मी तुमच्या पायजाम्याचे 4 तुकडे केले, मलाच माहीत नाही मी काय करत होती. कस्टमर मारेल मला. तर बघू, पुढे दाखवेनच तुम्हाला. आणि आज पाडवा होता, त्याच्यामुळे खूप उशिरा आली होती शॉपवरती. 5-5:30 वाजले होते. घरात काहीच काम नव्हतं, म्हणून म्हटलं चला दुकानात जाऊन थोडंफार काम करावं. आज निवांत वेळ होता, त्याच्यामुळे हे काम करायला घेतलं, कारण की गडबडीच्या याच्यामध्ये हे झालं नसतं. त्या कामासाठी डोकं शांत ठेवावं लागणार होतं आणि मला घरी पण काही काम नव्हतं, म्हणून म्हटलं चला दुकानात जाऊन हे तरी काम करून यावं, ते तरी होऊन जाईल, म्हणजे नंतर टेन्शन नको. काय कसं असतं, सगळी गडबड असली, आपलं भरपूर काम असलं की अशी जी किचकट कामं असतात थोडीशी, त्याला वेळच द्यावा लागतो, त्याशिवाय ती होत नाहीत. आणि हे माझ्याकडून खूप चुकून झालं होतं. 4-5 दिवस झाले मी ठेवून दिलं होतं बाजूला, म्हटलं नंतर करेन. तर आज थोडा वेळ मिळाला होता, तर म्हटलं करून टाकते, म्हणजे नंतर जी ही टांगती तलवार असते ना डोक्यावरची, ती उतरली ना की खूप बरं वाटतं. तर तसंच काहीसं ह्या ड्रेसच्या बाबतीत झालं माझं. आता हा ड्रेस शिवला की मला घरी जायचं आहे, कारण की घरी प्रोजेक्ट माझी वाट बघते. मुलांच्या परीक्षा चालू झाल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचे प्रोजेक्ट, हे शाळेवाले पण आहे ना, प्रोजेक्ट नक्की मुलांना करायला देतात की त्यांच्या पालकांना करायला देतात तेच कळत नाही. काहीही प्रोजेक्ट देतात. आता तर काय दिलं आहे, सौरमंडल काढा, म्हणजे ते ड्रॉइंग करायचं आहे आणि ते व्यवस्थित त्याला कलरसुद्धा करायचे आणि त्याची नावं द्यायची. आता हे जर मुलांना सांगितलं करायला, तर त्यांना खरोखर जमणार आहे का ते करायला, काही एक कळत नाही. कामं सोडायची बाजूला आणि प्रोजेक्ट खेळत बसायचं. मला नाही आठवत मी जेव्हा शाळेत जायची तेव्हा एवढे प्रोजेक्ट वगैरे असायचे. आम्हाला तर कुठल्या तरी एकाच विषयाचा प्रोजेक्ट द्यायचे, तोच करून या. तो पण एवढा हार्ड नसायचा, आपण करू शकू असाच विषय असायचा. आत्ताच्या मुलांचं शिक्षणच बाबा खूप बेकार झाले. काहीही सांगतात शिक्षक, आणि वरनं त्यांची डिमांड काय असते, मुलांनीच केलं पाहिजे. खरोखर मुलं अशी ड्रॉइंग वगैरे करू शकतात का. आता माझ्या मुलाला एकूण 4 विषयाचे 4 प्रोजेक्ट होते. ते रोज रात्री आम्ही तयार करत होतो, कारण की एवढा वेळच नसतो ना आपल्याकडे की वेळ देऊन ते काम आपण करू. तर आता उद्या त्याला प्रोजेक्ट द्यायचं आहे. उद्या त्या EVSची ओरल आहे आणि EVSचं प्रोजेक्टसुद्धा उद्या द्यायचं आहे. आणि अजून ते त्याला हातसुद्धा लावलेला नाही आहे. आता घरी गेल्याच्यानंतर बघू, जागून करू काहीतरी. तर इथे पायजामासुद्धा माझा कंप्लीट झालेला होता आणि कोणी म्हणणार पण नाही की मी ह्याचे 10 तुकडे केले होते आणि त्याच्यापासून हा पायजामा मी तयार केला आहे. जॉईंट वगैरे अजिबात दिसत नव्हतं, वाटतही नव्हतं की जॉईंट केलेला आहे. तर खूप छान असा हा पायजामा तयार झाला. मी काय केलं, ते पीस आहेत ना, ते परत त्याचा म्हणजे जॉईंट करून एक सलग कपडा तयार केला आणि मग पुन्हा कटिंग केलं. त्याच्यामुळे हा खूप छान झाला आहे. तर आता ड्रेस तयार झालेला होता आणि रात्र पण खूप झाली होती. घरी जाऊन परत प्रोजेक्ट पण बनवायचा होता, त्याच्यामुळे म्हटलं आता घरी जावं. हार वगैरे काढून घेतले. तसे मम्मी गावी गेले, पप्पांनी लावले होते, आज पाडवा होता म्हणून. तर इथे हार ठेवून देते. थोडेसेच हार आहेत, मग ते आता पाणी वगैरे मारून ठेवते, म्हणजे उद्याला चांगले राहतील. उद्या घरी जाऊन मग ते आम्ही घालू देवाला वगैरे हार, किंवा कोणाला हवे असतील तर त्यांना देऊन टाकू. तर इथे झाकून ठेवलं, म्हणजे आता कसं गरमीचा दिवस आहे ना, त्याच्यामुळे जरा ते सुकल्यासारखे होतात.
आणि पाणी वगैरे मारून ठेवलं की जरा चांगले राहतात. तर इथे ड्रेसचे जे तुकडे पडले होते ते सुद्धा मी हाताबरोबर उचलून ठेवते, कारण की जोपर्यंत कस्टमर घरी नेऊन कपडा घालून बघत नाही, म्हणजे ब्लाऊज असेल, ड्रेस असेल किंवा गाऊन असेल, जे काही असेल ते घालून बघत नाही आणि जोपर्यंत म्हणजे घेऊन जात नाही, 8-1 दिवस होत नाही त्यांना नेलेल्याला, तोपर्यंत तो कपडा टाकून द्यायचा नाही, हा रूल बनवायचा. कारण की कस्टमर कसं असतं, घरी जाऊन ठेवून देतं, नंतर थोडे दिवसांनी घालून बघतात आणि नंतर रिटर्न घेऊन येतात की बरोबर नाही झालं. मग तेव्हा टेन्शन येण्यापेक्षा हे कपडे ठेवून देते मी. एक 8-10 दिवस झाले घेऊन गेलेल्याला की मग टाकून देते किंवा मग चिंदीवाल्याला देऊन टाकायचे. तर चला, आजचा व्हिडिओ एवढाच. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जा आणि हाईप करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.